नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड. मंडळी नमस्कार. फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रभाग क्रमांक 8 मधील एक तरुण तडफदार उमेदवार आहे. त्या आहे महिला उमेदवार आहे आणि त्यांची ओळख करून देण्याच्या अगोदर त्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालंच तर नुकतीच कायद्याची म्हणजे लॉची शेवटच्या वर्षाची डिग्री देऊन म्हणजे ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत अगदी परीक्षा देऊन डायरेक्ट कोपरा सभेला हजर राहणारे हे व्यक्तिमत्व आहे. अगदी वयाच्या काही अनावधीत पहिल्यांदाच हरकत असं म्हणावं लागेल की पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावता का आपण? नाही, आतापर्यंत दोन वेळा विधानसभेला, पण नगरपालिकेला पहिल्यांदाच. अशा या सिद्धाली अनुप शाह आपल्या आज सभेत आहेत. सिद्धाली अनुप शाह यांचं राजकीय पार्श्वभूमी सांगायचं झालं तर त्यांच्या आजी फलटण नगरपालिकेच्या नगरसेवक होत्या. त्यांचे पिताश्री बाबा श्री अनुप शाह हे सुद्धा माजी नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेते होते. आणि आता प्रभाग क्रमांक 8 मधून अगदी माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांना आग्रहाने इथे या प्रभागाच्या अडीअडचणीसाठी उमेदवारी दिली आहे. म्हणजे फलटणचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण 4 मुली, अविवाहित मुली एक ध्येय घेऊन नगरसेवकाचं स्वप्न पाहण्यासाठी उभे आहेत. अशा ह्या 4 व्यक्तिमत्वामध्ये आपण पहिल्या व्यक्तिमत्वाला भेटत आहोत. आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आता या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी उडी तर घेतलेली आहे आणि कोणता विजन, कोणतं सामाजिक कार्य किंवा समाजाला, नागरिकांना अत्यावश्यक असणाऱ्या कोणत्या गोष्टींची जाण घेऊन ते नगरसेवक पदासाठी फलटण नगरपालिकेत येणार आहे. मंडळी नमस्कार, मी राजाभाऊ बोंद्रे, सातारा न्यूज. आपण पाहत आहोत फलटण नगरपालिकेचा निवडणुकीचा आढावा. सिद्धालीताई, आपलं सातारा न्यूजमध्ये स्वागत आहे. काय सांगाल आपल्या या निवडणुकीच्या अनुषंगाने आता सध्या काय तुमची परिस्थिती आहे आणि काय तुमचा प्रचाराचा अजेंडा तुम्ही काय ठेवलाय, आपण एकदा नागरिकांना समजू देत. मी सिद्धाली अनुप शाह, मी प्रभाग क्रमांक 8 मधून उभी आहे भाजपकडून. तर भाजप प्रचाराला जेव्हा जाते तेव्हा लोकांकडून तर अत्यंत पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आहे. अजेंडा सांगायचं म्हणालं तर माझ्या प्रभागासाठी पहिल्यांदा सांगते आणि नंतर नगरपालिकेचा अजेंडा मी सांगते. माझ्या प्रभागाचा अजेंडा असा आहे की मला प्रभागात रस्ते, पाण्याची सोय, लाईटची सोय हे तर करायचंच आहे. त्याचबरोबर अजून वेगळं काही म्हणजे जे शासनाच्या, आता तसं म्हणायला गेलं तर राज्यात पण शासन आपलं आहे आणि गव्हर्नमेंट पण आपलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आपलं आहे. तर मग ज्या विविध योजना असतील त्या लोकांपर्यंत कशा पोहोचेल, त्यांचा लाभ त्यांना कसा मिळेल, हा माझा अजेंडा राहील. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण ह्याबद्दल मी कटिबद्ध आहे. त्याबद्दल हे सोडून तरुणांना एम्प्लॉयमेंट द्यायचं, त्याचबरोबर महिलांना घरगुती काम, त्यांना इन्कम सोर्स कशा जनरेट होईल, हा माझा प्रयत्न राहील. आणि नगरपालिकेचं म्हणालं तर आपले शहरात एकूण 70 किलोमीटर, अंदाजे 70 किलोमीटर रस्ते आहेत, रस्त्यांची लांबी आहे. तर ते रस्ते काही रस्ते दुरावस्थित आहेत. त्या रस्त्यांना व्यवस्थित सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते कसे होतील, हा माझा प्रयत्न राहील. त्याचबरोबर आपल्या शहरात अंदाजे 28 ते 30 टन कचरा दररोज होत असेल, रोजचा कचरा एवढा होत असेल, तर तो प्रॉपर सेग्रिगेट होत नाही. तो सेग्रिगेट कसा होईल, त्याची व्यवस्था कशी लागेल, हा माझा प्रयत्न राहील. त्याचबरोबर पिण्याचे पाणी, लोकांना पाणी भरपूर लागतं. तर किती दररोज अंदाजे आपल्या इथं 1,70,00,000 अत्यावश्यक आहे आपल्या इथं. कारण की आपले लोकांचे रेसिडेंट जेवढे राहतात तेवढे आपले लोकांचे 55,000 लोक राहतात, पण त्यातले मतदार 46,000 आहेत अंदाजे. तर एवढं पाणी राहता आपल्या फलटणमध्ये टाक्या 9च आहेत, तर 9 मधल्या पण 2 बंद पडलेल्या आहेत. म्हणजे टाक्या अजून कसं बांधून होतील, कसं पाणी लोकांना पोहोचेल, हा आमचा प्रयत्न आहे. आता आपण सांगितलं की रस्त्याच्या बाबत 70 किलोमीटरची लांबी. आता या रस्त्यांना तुम्हाला असं काय वाटतं की त्याचं म्हणजे जास्त मर्यादित कालावधीसाठी पर्यंत सक्षम राहतील रस्ते, तर असे कोणते रस्ते तुम्हाला, म्हणजे आता तुम्ही वेगवेगळ्या शिक्षण घेताना वेगवेगळ्या मोठ्या शहरामध्ये होता, तर तिथल्या रस्त्यांची अवस्था तुम्ही पाहिलेली की काय परिस्थिती, तर त्यानुसार किती उत्तमाचे कसे रस्ते व्हावेत असं वाटतं? रस्ते करताना कसं वरती भरून लगेच करायचे रस्ते. आता माझा प्रयत्न राहील ते प्रॉपर खणून घेऊन व्यवस्थित सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करायचे, म्हणजे ते
लांब काळापर्यंत चालतील, लॉंग लाईफ लॉंग लाईफ पर्यंत चालतील. आता ह्या महिलांच्या बाबत आपण बोललात की महिला सक्षमीकरण, तर आता महिला सक्षमीकरण तर चालू आहे. ज्या पक्षाच्या वतीने तुम्ही फलटण नगरपालिकेमध्ये निवडणुकीसाठी उभा आहे, भाजप राष्ट्रवादी, सत्ता त्यांचीच आहे. महिला सक्षमीकरणाबाबत तर त्यांचे प्रयत्न चालूच आहेत. तर अगदी तुमच्या म्हणजे तळागाळात म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये असणाऱ्या महिलांच्यासाठी अजून वेगळं याच्यापेक्षा काय करू शकाल? दादांच्या माध्यमातून फलटणला MIDC येत आहे. हां. त्या MIDCच्या माध्यमातून माझ्या प्रभागाच्या महिलांना घरगुती काम कसं मिळेल, त्यांना इन्कम सोर्स कसा जनरेट होईल, हा माझा पहिला प्रयत्न आहे सक्षमीकरण बाबतीत. दुसरा प्रयत्न असा आहे की त्यांना विविध योजना असतील त्या देऊन. तिसरा म्हणजे की त्यांना एक प्लॅटफॉर्म उभा करायचं की त्यांना ते कधीच बाहेर कधी निघत नाहीत, त्यांना मग एंटरटेनमेंट काय होईल, म्हणजे विकासापलीकडे किंवा मग इन्कम सोर्स पलीकडे हा एक प्रयत्न राहील. त्याचबरोबर त्यांना आपले रणजित दादा जिम उभी करत आहेत बायकांसाठी, महिलांसाठी. मग त्यांना ते एक बाहेर जाता येईल किंवा मग आरोग्याकडे लक्ष देता येईल, हा एक चांगला उपाय आहे. त्याचबरोबर दवाखाना आहे, होत आहेत रुग्णालय आपल्या इथे, तिथे महिलांसाठी एक सेपरेट वॉर्ड होत आहे. मग हे एक चांगलं काम रणजित दादांच्या माध्यमातून होत आहे. आता तुम्ही सांगता ही महिलांचा अजून एक, आता कुठेही गेलं तरी महिलांच्या सुरक्षिततेबाबत म्हणजे छोट्या मोठ्या घटना घडतात, तर याबाबत आपण काय सतर्कत राहाल आणि काय जागरूकता दाखवाल महिलांच्या सुरक्षिततेबाबत? महिला सुरक्षिततेबाबत माझा प्रभाग किंवा पूर्ण शहर अंडर CCTV सर्व्हिलन्स करेल. तो एक पहिली पायरी राहील महिलांच्या सुरक्षिततेबाबतीत, कारण की काही झालं तर अंडर CCTV सर्व्हिलन्स येईल. तर दुसरी बाबत म्हणजे पुलीस पेट्रोलिंग. आता ते तुम्ही अंडरस्टँड थोडंसं सोप्या भाषेत सांगा, लोकांना कळू देत. CCTV कॅमेरे म्हणायचं का तुम्हाला? हा, म्हणजे प्रभाग पूर्ण CCTVच्या अंडर येईल. CCTV कॅमेरा प्रत्येक ठिकाणी बसवेल, म्हणजे जेणेकरून CCTV मध्ये सगळं रेकॉर्ड होईल, काय होतंय काय नाही ते. त्याचबरोबर बरं, हे गुन्हा झाल्यानंतर झालं, पण हे अशा काही सुरक्षितता म्हणजे असुरक्षित वाटूच नये यासाठी प्रबोधन काय करा? आपल्या फलटणमध्ये तसं महिला सुरक्षित आहेतच, आहेतच. कारण की माझ्यासारखी 4 मुली उभा राहत आहेत. म्हणजे एक कौतुकास्पद गोष्ट आहे मंडळी. आता सिद्धाली ताईने मुद्दा काढलाच, तर या सिद्धाली ताईच्याच वयाच्या एकूण 4 उमेदवार नगरसेवक पदासाठी फलटण नगरपालिकेत उभे आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च शिक्षित आहेत. आपण सर्वांना भेटणारच आहोत. पण आता त्यांनी सांगितलं काय की 4 मुली माझ्यासारख्या उभ्या राहत आहेत, म्हणजे आमच्या फलटणमध्ये महिला सुरक्षित आहेतच. आणि एखादून इन्सिडेंट होतात आहेत, तर आपण नक्कीच प्रयत्न करू की ते कशा अजून ते होणारच नाहीत याबद्दल. आता दुसरा प्रश्न असा राहतो की वयोवृद्ध आणि काही जे आबालवृद्ध आहेत आणि निराधार लोक आहेत, तर थोडंसं सांगायचं झालं तर तुमच्या बाबांचे अनुष्ठानचं कार्य निराधार लोकांसाठी धार्मिक कार्यासाठी असतात, तर त्याच्यात आता तुम्ही तुमचं इम्प्लिमेंटेशन नक्की आणखी इम्प्रूव्हमेंट काय करू शकाल? तुम्ही तर त्यांच्याबरोबर पाहिलंय काय करतात, तर वेगळं काय करू शकाल? अजून त्या लोकांना काय कराल, काय योजना आणाल किंवा स्वतः काही उभं कराल त्यांच्यामध्ये? जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना आपलं शासन वयोश्री योजना देतच आहे. वयोश्री योजनामध्ये शासन त्यांना महिन्याला मासिक 3,000 रुपये देतं. नाही, ते झालं की, पण तुम्ही काय करू शकता? आणि माझे वडील वयोवृद्ध लोकांसाठी अनेक तीर्थयात्रा घडवत आलेले आहेत, म्हणजे 4 वर्षापूर्वीपासून घडवत आलेले आहेत. तेच मी कंटिन्यू करेल आणि त्यांना विविध देवदर्शन घडवून आणत आणेल. किंवा त्यांना काही नगरपालिकेत काम लागलं, म्हणजे थोडक्यात त्यांना काही दाखला लागला किंवा काय लागलं, त्यांना नगरपालिकेचा हेलपाटा मी काही घालून देणार नाही. वयोवृद्धच नाही, कोणालाच मी हेलपाटा घालून देणार नाही. त्यांना सगळं मी ते घरपोच करेल. जन्माचा दाखला असो, मृत्यूचा दाखला असो, असे बरेच काही अडी अडचणी असतील नगरपालिकेच्या, त्या मी करून देईल. हे असं विजन घेऊन ही नगरपालिकेच्या निवडणुकीत ही जनरेशन झेड, मी नेहमी सांगत असतो, एक उभी राहिली आहे आणि त्याचं प्रत्यंतर आज आपल्याला फलटण नगरपालिकेत पाहता येते. एक वेगळे विचार, वेगळे आचार घेऊन ही पिढी उभी राहते. 2 पिढीमध्ये नक्कीच गॅप आहे, जनरेशन गॅप आपण म्हणतो तो. तर असे नगरसेवक आपण अगोदर सुद्धा पाहिलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी पाहतोय, फलटणच काय इतरत्र. पण हे जरा वेगळ्या विचारसरणीची हे जे नगरसेवक उभी राहते पिढी, हे फार फार म्हणजे अतिशय अभिनंदनीय आहे. अगदी यासाठी सर्वांनी हे पाहावं. आणि ह्यासाठी मी बोलतोय की या ओढीमध्ये 4 मुलींनी या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभी घेतली आहे, पण अजून मुलं बाजूला आहेत. तर पुढच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी सुद्धा हा आदर्श घ्यावा, यासाठी आपण हे सगळं पाहतोय. हा एपिसोड करण्याचा मूळ उद्देशच
हा आहे सातारा न्यूजचा, की समाजापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे, हा संदेश गेला पाहिजे की आता देशाच्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणांची अत्यावश्यकता आहे. हे जे मी बोललोय हे योग्य, बरोबर आणि का आवश्यकता आहे हे सांगा. तरुणांची विचाराच्या दृष्टिकोनातून का विकासाच्या दृष्टिकोनातून काय सांगाल? आताच्या तरुण पिढींना आताचं जग म्हणजे टेक्नॉलॉजी माहिती आहे, बरोबर. मग हा टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा येणाऱ्या काळात काय लागतं हे वापर करून आम्ही नक्कीच काम करू. आता मी माझ्या प्रभागाचं सांगायचं म्हणाल, एक छोटं एक्झाम्पल देते. लायब्ररी सगळे काढतात, तिथे पुस्तकं वगैरे खूप कॅपिटल लागतो. तर पण माझा प्रयत्न असा आहे की माझ्या प्रभागात ई लायब्ररी कशी होईल, म्हणजे कॅपिटल पण कमी लागेल, लायब्ररी पण होईल आणि मुलांचं बेनिफिट पण होईल. म्हणजे वेगळं काळानुसार वेगळं थोडं यूज ऑफ टेक्नॉलॉजी किंवा मग इंटरनेट असू काय असू ते वापरून आपण वेगळं काहीतरी करू. प्रसार माध्यमातून की शेजारचे काही छोटे मोठे देश आहेत त्याच्यामध्ये अगदी शेजारी ताईच्या वयाचे मुलं मुली पंतप्रधान असतात आणि आपले पंतप्रधान ज्यावेळी गेले होते नरेंद्र मोदी, त्यावेळी त्यांचं स्वागत तिथं केलं होतं. तर अशाच प्रकारची नांदी आता भारतात पण सुरू झाली. खरं तर भारत खूप सर्वात अगोदर महिलांसाठी अग्रेसर होता राजकीय क्षेत्रात. स्वर्गीय इंदिरा गांधी होत्या. आपल्या इथून पाहिलं तर आता नवीन पिढीतून आदिती तटकरे आहेत, सुप्रिया सुळे आहेत, पंकजा मुंडे आहेत, वेगवेगळ्या पक्षातून ते आहेत. पण हे महिलांना 50% आरक्षण मिळाल्यापासून एक महिलांची प्रगती आहे आणि तोच आपल्याला भाग आता इथे अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून येत आहे. तर आता मला सिद्धांताई आपल्या फलटण शहराबाबत मला सांगा, तुम्हाला प्रकर्षाने काय जाणवतं, कोणत्या उणिवा जाणवत आहेत आता ते सांगा. रस्ते, पाण्याची सोय, अंडरग्राऊंड गटर, ह्या गोष्टी ह्या प्रामुख्याने झाल्याच पाहिजेत. रस्त्यांची सोय, पार्किंग इश्यूज हा तर खूप मोठा इश्यू आहे. त्यामुळे व्यावसायिकांना, बिझनेसमॅन लोकांना अडचण येते. पार्किंगचा इश्यू असल्यामुळे लोक तिथे जातच नाहीयेत. किंवा धुळीचा इश्यू, रस्ते नीट नाहीत, अतिक्रमणचा इश्यू. आता तेली चढ मी बघते तिथे रस्ता खूप छोटा आहे कारण की अतिक्रमण आहे. मग तो अतिक्रमण काढून रस्ता कसा मोठा करता येईल, त्यांना कॉम्पेन्सेशन देऊन कसा मोठा करता येईल, म्हणजे दोघांचा बेनिफिट होईल, पब्लिकचं पण आणि जागा ज्यांची गेली त्यांचं पण. हा माझा प्रयत्न आहे. आता काही आपल्या ह्याच्यामध्ये काही मार्केट्स आहेत, म्हणजे रामराज शॉपिंग सेंटर आहे, सुपर मार्केट आहे, शंकर मार्केट आहे, अशी काही नगरपालिकेचे आहे, महात्मा फुले शॉपिंग सेंटर आहे. याच्यामध्ये काही ज्या मूलभूत सोयीसुविधा नगरपालिकेच्या वतीने दिल्या पाहिजेत त्या शॉपिंग कॉम्प्लेक्स, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण लोकांना काही सुविधा मिळत नाही, म्हणजे बाहेरून आलेले भाजीला व्यवसायाला शौचालय म्हणा, तर त्याच्याबद्दल काय अजेंडा ठेवला? आपल्या शहरामध्ये स्वच्छतागृह आहेत पण त्यांची स्थिती काही थोडी नीट नाहीये. शहरात जेव्हा फिरतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं ते, किंवा जेव्हा बाहेरून लोक येतात तेव्हा महिलांना खूप प्रॉब्लेम होतो ते स्वच्छतागृहाला वगैरे जाताना. मग ते प्रभागात किंवा मग अख्ख्या शहरात जागोजागी स्वच्छतागृह करण्याचा प्रयत्न राहील, म्हणजे करूच आपण ते, जेणेकरून महिलांना किंवा बाहेरचे जे लोक येतात त्यांना प्रॉब्लेम होणार नाही. त्याचबरोबर पाण्याची सोय, पाणपोई जागोजागी आपण बसवू जेणेकरून लोकांना पाणी मिळेल. त्याचबरोबर पार्किंग, आता तुम्ही म्हणाला मार्केटचा वगैरे, तिथे इश्यू हाच आहे पार्किंगचा. तिथे पार्किंगसाठी आपण एक व्यवस्था करू जेणेकरून तिथं क्राऊड पण होणार नाही आणि लोकांना सोय होईल. आपण आज प्रचारात आहोत, बरोबर? प्रचार पाहताय, प्रचारात तुम्हाला नागरिकांचा प्रतिसाद काय वाटतो? काय थोडंसं ही परिवर्तनाची निवडणूक वाटते किंवा जैसे ती निवडणूक वाटते, किंवा तुम्ही तुमच्या पक्षातून जो अजेंडा ठेवला त्या पक्षाच्या नेत्यांच्या बद्दल तुमचा अजेंडा काय आहे थोडं सांगू शकाल? आता मी प्रचाराला जेव्हा जाते तेव्हा लोकांचा तर रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आहे. लोकांना एकच हवाय, बदल हवाय. लोक म्हणतात 5 वर्ष संधी देऊन बघू, आणि त्या संधीचं सोनं रणजित दादा म्हणजे महायुती गट, रणजित दादा आपले अजितदादा पवार गट म्हणजे आपले सचिनदादा कांबळे पाटील, हे नक्कीच संधीचं सोनं करतील त्यांच्या माध्यमातून, आणि नगरपालिका एकदम चांगली होईल, आपलं शहर एकदम चांगलं होईल. रुग्णालयाचं काय सांगत होतं आपण, तिथे कुठल्या सुविधा केल्या म्हणले? डायलिसिसची सुविधा त्यांनी करून दिली. त्याचबरोबर महिलांना सेपरेट वॉर्ड वगैरे ते त्यांनी सुविधा करून दिली. त्याचबरोबर आपले आमदार हे सर्वसामान्यासारखे आहेत,
त्यांना कोणीही काही प्रॉब्लेम घेऊन दिलं तरी ते कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि समस्या जाणून घेऊन त्याच्यावर आन्सर काढतात. हा, म्हणजे एकदम त्याचं ते समस्येचं निराकरण करण्यासाठी ते उभे असतात. आता मला एक प्रश्न अजून असा आहे, कायद्याचं ज्ञान तुम्ही घेतलंय, तुमचं क्वालिफिकेशन काय होतं? लॉ म्हणजे तर कायद्याचं ज्ञान तुम्हाला मिळालं, तर त्या कायद्याच्या ज्ञानाचा वापर आपण नगरपालिका प्रशासनात आणि सर्वसामान्य जनतेसाठी कसा राबवायचा? आता कायद्याचं मी लॉ फील्डमधून बिलॉंग करते. कायद्याचं नॉलेज असल्यामुळे मी एवढं नक्की सांगेल की आपल्या नगरपालिकेमध्ये कायदेविरुद्ध काही होऊ देणार नाही आणि जनतेच्या हिताबाहेर काही होऊ देणार नाही. म्हणजे जनतेच्या हिताला तुम्ही प्राधान्य देणार. म्हणजे तुम्ही महिला सुरक्षिततेबाबत तर नक्की सतर्क असणार. हो. आपल्याला पाहायचं आहे, आता जर आपण जनतेने कौल दिला तर आपण जाणार आहात नगरपालिकेत गेल्यावर पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपलं हे सगळं फलटण शहर ऐकतंय, सातारा जिल्हा ऐकतंय, तर त्याच्यानुसार आपल्याला ते करणं हे तुमची जबाबदारी राहील. याबद्दल काय सांगाल? नक्कीच पूर्ण पाडाल. आता महिलांच्या बाबत जे पाहताय, आता तुमचा प्रचाराचा अजेंडा मी पाहिला, एक महिला प्रतिसाद देतात आणि आपल्या यांचं नाव ॲडव्होकेट जिजामाला नाही, तुम्ही त्यांच्याबरोबर समवेत असता, तर काय तुम्हाला काय समस्या जाणवल्या महिलांच्या? महिलांसाठी रोजगारीचं ते प्रामुख्याने त्यांचा इश्यू आहे. तो आम्ही नक्कीच त्यांना रोजगार मिळवून द्यायचा प्रयत्न करू आणि त्यांना इन्कम सोर्स जनरेट करू. आणि जिजामाला बहिणी आपल्या नेहमीच महिलांसोबत असतात, त्यांचं इंटरॅक्शन खूप चांगलं असतं. एक घरातलं व्यक्ती म्हणून महिला त्यांच्याशी बोलत असतात, त्यांच्याशी गप्पा मारून समस्या सांगत असतात आणि ते त्याच्यावर महिला त्यांच्याशी बोलत असतात, त्यांच्याशी गप्पा मारून समस्या सांगत असतात आणि ते त्याच्यावर महिलांसाठी काम करतच असतात. त्यामुळे जिजामाला वहिनी महिलांसाठी सक्षमीकरणासाठी किंवा महिलांचे जे काही इश्यू आहेत त्याच्यावर ते तत्परतेने काम करतात. एक गोष्ट तुमच्या लक्षात आहे, तुम्हाला माहिती आहे त्या पण ॲडव्होकेट आहेत, लॉ आहेत. हां, मग तुमचं असं काय त्याबाबत तुमचं कधी बोलणं झालं का त्यांच्याशी की आपल्याला हे करायचं सिद्धांनी वगैरे असं बोलल्या वहिनी साहेब काय? आता लॉ फील्डचं म्हणालं तर आपला कोर्ट आहे, तिथं महिलांसाठी छोटी बाथरूम नाहीये किंवा महिलांसाठी स्वच्छतागृह एवढं चांगलं नाहीये. मग ते आम्ही नक्कीच करणं, तिथे स्वच्छतागृह आणि महिलांसाठी छोटीशी बाथरूम. आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि शमशेरदादा निंबाळकर तुमच्या भाजप राष्ट्रवादीचे, तर ते नगराध्यक्ष आपला नगरसेवक आपला विकासाचा अजेंडा फलटण नगरपालिकेत मागील 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीच्या अनुषंगाने जो काही राहिलेल्या आहेत विविध समस्या, याबाबत आपल्या टीमचं विजन काय असेल फलटण शहरासाठी? आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत शमशेरदादा, ते 15 वर्ष विरोधी पक्षनेते राहिले आहेत. त्यामुळे त्यांना नगरपालिकेच्या शहराची संपूर्ण माहिती आहे किंवा मग कोण काय अधिकारी आहेत, कुठे कोण आहेत ते सर्व माहिती आहे. त्यामुळे शहराचा अजेंडा म्हणजे रस्ते, पार्किंग इश्यूज असतील, पाण्याची सोय असेल, कचऱ्याचा असेल, धूळमुक्त फलटण असेल, तारांगण फलटण आणायचं असेल, बगीचे करणं असेल, मुलांसाठी विविध स्पोर्ट्सचे ठिकाण करणे असेल, हे सगळं आमची टीम आणि शमशेरदादा नक्कीच करते. मंडळी, निवडणूक तर आपण पाहतोय, एक वेगळं माध्यम आपल्या समोर उभं राहिलं आहे, जनरेशन जे आज आपण पाहतोय. संघर्षाची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई आहे, सत्तेसाठी लढाई आहे. पण विकासामध्ये ज्यावेळी अशी तरुण पिढी उभी राहते आणि एक विकासाची वेगळी दिशा काळानुसार उभी राहते, त्यांचं असणारे मूलभूत तत्व, त्यांचे विचार, त्यांचे आचार आणि काळानुसार बदललेली ही पिढी ज्यावेळी प्रशासनाबरोबर उभी राहील त्यावेळी नक्कीच आपल्याला तर वाटतंय की विकासाची वेगळी दिशा उभी राहील. आज एक सिद्धांनीसारख्या या एक तरुण तडफदार उमेदवार कायद्याचं ज्ञान घेऊन आणि कायद्याचं ज्ञान घेऊन डायरेक्ट मग सांगितलं तसं कोपरा सभेला हजर होणारी, म्हणजे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा उभं राहणारी अशी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. भविष्यात आपण त्यांच्या वाटचालीस तर शुभेच्छा देऊया नागरिक म्हणून, पण एक जबाबदारी सुद्धा आपण एक सर्वजण त्यांच्या नागरिक म्हणून त्यांना देऊया की हा तुमचा विकासाचा अजेंडा चालू ठेवा. सिद्धांतताई, खूप खूप धन्यवाद. आज आपण सातारा न्यूजमध्ये आला आणि आपल्या संदेशाने नक्कीच या समाजामध्ये वेगळा काहीतरी विकासाचा संदेश जाईल. निवडणुकीच्या अनुषंगाने सगळेच हे सांगत असतात प्रत्येक गोष्टी, पण आज वेगळं काहीतरी तुम्ही समाजापुढे मांडलंय, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद. मंडळी, मी राजाभाऊ मुंद्रे, सातारा न्यूज, फलटण. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.